रे श्रीराम श्रीराम खुर्च्या काढा खुर्च्या. ज्यांना त्रास आहे त्या एक गुडघ्याचा त्रास आहे त्यानेच खुर्चीवर बसा. बाकी सर्वांनी खाली बसूनच कीर्तन श्रवण करायचं. एक रांग ठेवा फक्त ज्यांना त्रास आहे. कणिक घ्या कणिक. आणला आणला रे. महायोग पीठे तटे भीमरथ वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम हरि कृष्ण जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनी आग करकटावरी ठेवोनी आग. सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी
करकटावारी देवोनिया करकटावारी देवोनिया तुळसी हार गळा कास पितांबर 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 आवड निरंतर चिदान आवड निरंतर चिदान तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडळे दळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले गणपती श्रवाणी कंटिका सुभाणी विराजित कंटिका सुभाणी विराजित तुळसी हार कास पितांबर तुळसी हार गळा 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 कास पितांबर आवड निरंतर चिदान आवड निरंतर चिदान तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझेची सर्व सुख तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडे तुळसी हार गळा कास पितांबर 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 आवडे निरंतर चिदान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर 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 विठोबार कुमाई 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 विठोबार महाराज विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई सदा आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिर सगुण आवडे रूप गोजिर सगुण पाहतालो जन सुखावले पाहतालो जन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये जो मी तुझ पाहे पांडुरंगा
जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये नाचावले मन लागली से गोडी नाचावले मन लागली से गोडी लाचावले मन लागली सी गोडी लाचावले मन लागली सी गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा दृष्टी पुढे ऐसा चितुराये आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये म्हणे आम्ही मागावी लढीवाली तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाली पुरवावे आले माय बाबा पुरवावे आले माय बाबा आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझा पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमार 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 कुमाई विठोबार कुमाई आताच पुढं सरकून घ्या. हा श्रीराम श्रीराम महाराज द्या. करा थोडा मोकळा करा श्रीराम हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरे
हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाचा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाची तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रघुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर देवी वर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम जय जय राम थोडा माझा इको कमी करा मॉनिटर अखंड जया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती मज देतयांची संगती मज देतयाची संगती मग मी कमलापती तुझबानानी कंटाळा मग मे कमलापती तुझबानाने कंटाळा मग मे कमलापती तुझबानाने कंटाळा पडो निराहीन तै पडो निराहीन तये ठाई उगाच संतांची उगाच संतांची पायी आन मागे न करी काही तुझी आण गावी शोभा मागे नदी काही तुझी आन विठोबा मागे नदी काही तुझी आन विठोबा तुम्ही आम्ही पिढो चेडे आमे पिडो जे दोन्ही वारती काढे बैसलो धरणे हाका देत दारासी बैसलो धरणे हाका देत दारासी बैसलो धरणे हाका देत दारासी तुका म्हणे या बोला म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला चित्त द्यावे बा विठ्ठला आन पाहिजे केला अवघा माझा अभेला पाहिजे केला उगा माझा वेर पाहिजे केला उगा माझा वेर पडोनी
करी काही तुझी आण गावी विठोबा मागे न करी काही तुझे आन विठोबा मागे न करी काही तुझे आन विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अखंड जया तुझे प्रीती अखंड जया तुझे प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती दयाची संगती मज दे तयाची संगती मद दे तयाची संगती मद दे तयाची संगती मग में कमलापती मग में कमलापती मग मे कमलापती मग मे कमलापती तुझ बाणाने कंटाळा तुझ बाणाने कंटाळा पडून राहीन ठाई पडून राहीन ठाई तुझ बाणाई कंटाळा तुझ बाणाजी नानी कंटाळा पडून राहीन ठाई पडून राहीन ठाई उगाच संतांचे पायी उगाच संतांचे पायी उगाच संतांची पायी उगाच संतांची पायी मागे न करी काही मागे न करी काही न मागे न करी काही न मागे न करी काही तुझे आणगा विठोबा तुझे आणगा विठोबा तुझे आणगा विठोबा
विठ्ठल 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 अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती मग मी कमळापती तुझबानानी कंटाळा पडोनी राहीन तय ठाई उगाच संतांची ये पायी न मागे न करी काही तुझी आण गा विठोबा तुम्ही आम्ही पिडो जेणे दोन्ही वारती एकाने बैसलो धरणे हका देत दाराशी तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला न पाहिजे केला अवगा माझा अव्हेर पडोनी राहीन तै ठाई उगाच संतांची पायी न मागे न करी काही तुझी आण गा विठोबा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम मरणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रवसु दशरथ अजर बिहारी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुगपाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा भगवटाळ लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी सुखवसे तुझे पायी दीनानाथा पद्मनाभा दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पाये सुखवसे तुझे पाये मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आवाज असा स्प्रेड होतो असा असा पसरतो थोडं याला बेस ठेवा आवाजाला
अखंड जया तुझी प्रीती मज देतयांची संगती मगमी कमळापती तुझबा नानी कंटाळा पडोनी राहीन तये ठाई उगाच संतांची पायी न मागे न करी काही तुझी आणगा विठोबा. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ पुण्य पावन पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर असलेलं श्री क्षेत्र देहू, या देहू क्षेत्रामध्ये अवतीर्ण झालेले महाविष्णूचे अवतार वैराग्याचे मुकुटमणी संत श्रेष्ठ महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. पण अभंग चहूचरणी आहे. प्रत्येक चरणामध्ये 4 ओळी असलेल्या अभंगाला चहूचरणी असं म्हणतात. आणि असा हा चहूचरणी अभंग मी चिंतनासाठी निवडलेला आहे. मला असं वाटलं की उद्या कदाचित काल्याचं कीर्तन असेल आणि म्हणून एक भगवंताकडे मागणी करावी म्हणून अभंग निवडलेला आहे. पण अभंग संतपर आहे. आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या पवित्र नारिवली गावामध्ये भगवान महाविष्णू आणि लक्ष्मी माता लक्ष्मी नारायणाचा हा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. हे 17वं वर्ष आहे आणि 17व्या वर्षाचा हा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि प्रतिवर्षाप्रमाणे या पाटील कुटुंबाने आमचे काशीनाथ दादा पाटील त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई काशीनाथ पाटील त्यांचे 2 सुपुत्र गणेश पाटील हनुमान पाटील आणि समस्त ग्रामस्थ मंडळ नारिवली पाटील कुटुंबीय यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. ज्या दिवशी भगवान मंदिरामध्ये विराजमान झाले, ज्या दिवशी मूर्तीवर संस्कार झाले, त्या दिवसाला वर्धापन दिन सोहळा असं म्हणतात. अर्थात मानवी जीवनामध्ये जेवढा वाढदिवसाला महत्व आहे तेवढंच परमार्थामध्ये भगवंताच्या वर्धापन दिनाला महत्व आहे. लक्ष्मीनारायण या मंदिरामध्ये ज्या दिवशी विराजमान झाले तो दिवस आपण सर्वजण श्रद्धेने उत्साहाने साजरा करीत आहात. पाटील कुटुंबासहित संपूर्ण ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देईन. आज या ठिकाणी कीर्तनामध्ये सुज्ञ सर्वज्ञ तज्ञ अशी मंडळी उपस्थित आहे. बरीचशी महाराज मंडळी आहे, बरेचसे गायक वादक सर्व मंडळी उपस्थित आहे. आणि फक्त एक कमी आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे. नियोजित वेळेपेक्षा आपल्याकडे वेळ कमी आहे. मी अगोदर म्हटलो तुम्ही अर्धा तास उशिरा पोहोचेन, पण मी वेळेत पोहोचलो. पण कीर्तन का उशिरा सुरू झालं कुणास ठाऊक. आता अभंगामध्ये प्रवेश करायला आपल्याला जवळजवळ 8 वाजलेले आहेत आणि 9 पर्यंत आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. खटवांग नावाच्या राजाला 45 मिनिटं उरली होती आणि मला 60 मिनिटं उरलेली आहेत. जसा त्याच्या भाग्याचा उदय झाला तसा आपल्या होतो का आपण पाहूया. आणि म्हणून आपल्याकडे 60 मिनिटं शिल्लक आहेत. 60 मिनिटांमध्ये आपल्याला संजय महाराज या अभंगाचं यथार्थ चिंतन बघायचं आहे. अधिक काही विस्तार करीत नाही. थोडासा मला थकवा आलेला आहे. रात्री आम्ही पैठणला होतो आणि रात्रभर मी प्रवास केलेला आहे आणि पुन्हा दिवसभर सकाळपासून गोविलीच्या सप्ताहाची तयारी सुरू आहे. त्याच्यामध्ये थोडीशी व्यस्तता असल्या कारणाने थकवा आहे. पैठणचा सप्ताह सुरू आहे, त्याच्यामध्ये माझी कीर्तनाची सेवा होती. आणि विशेष म्हणजे काल त्या ठिकाणी आपल्या गावातील बरं का नाट्य मंडळीतलं नारिवलीचं बालयोगी श्री सदानंद महाराज लिखित जे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरती जे नाटक बाबांनी लिहिलेलं आहे आणि ते नाटक आपल्या ग्रामस्थांनी बसवलेलं आहे. हो, आपल्याच कुटुंबातील लक्ष्मण पाटील त्याचे दिग्दर्शक आहेत. आणि विशेष मला आनंद वाटला काल की आतापर्यंत ज्यांची कीर्तनं आपण ऐकली ते विकास महाराजांनी त्या नाटकामध्ये एकनाथ महाराजांची भूमिका छान रंगवली. आपण बघू शकता की शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची भूमिका खूप छान रंगवली आणि रामकृष्ण दादांची सुकन्या हिने गिरजाबाईची भूमिका छान रंगवली. सगळ्या पैठणकरांनी कौतुक करावं. आपल्या माणसांचं कौतुक लोकांच्या तोंडून झालं की खूप आनंद वाटतो.
आणि म्हणून आम्ही रात्री ते सगळं नाटक पाहून रात्रभर प्रवास करून सकाळी पोचलो. थोडा थकवा आहे, पण तरीसुद्धा मात्र तुमचे प्रसन्न चेहरे पाहिले की थकवा उतरतो. फक्त तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी होऊ देऊ नका, एवढीच माझी विनंती आहे. विठ्ठल आज कीर्तनामध्ये संजय महाराज आहेत, मागे गोपीनाथ महाराज बसलेले आहेत बरं का. आमचे निरंजन महाराज फौजदार या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटीवर नारायणबुवा आहेत. गायक मंडळी सुद्धा आपल्या भागातील अत्यंत वारकरी संप्रदायातील दर्जेदार चाली म्हणणारे आमचे जगन्नाथ दादा आहेत, विकास महाराज आहेत. आणि ही सर्व मंडळी आज या ठिकाणी साथीला आहे. आणि 1 तास सुद्धा काही कमी नसतो. लक्षात ठेवा, ज्याला चांगलं ऐकायचं आहे त्याला 1 तास पुष्कळ झाला, आणि ज्याला गोष्टी ऐकायच्या त्याला रात्र सुद्धा कमी पडते. मी चिंतनासाठी तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपलं उपास्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याकडे यथार्थ अशी मागणी करतायत. देवाकडे तुकाराम महाराजांनी मागणी केलेली आहे, आणि त्या विषयाची मागणी केलेली आहे की जे मिळाल्यानंतर मी काहीच मागणार नाही असं देवाला ते सांगतात. मी जर तुझ्याकडे काही मागितलं तर मला तुझी शपथ आहे असं देवाला ते म्हणतात. आणि म्हणून जे मिळाल्यानंतर काही मागण्याची गरज पडत नाही असा विषय तुकाराम महाराज या अभंगामध्ये मागतात. असा अत्यंत हा चिंतनीय असलेला अभंग आहे. आता इथे जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगातली भाषा आहे, ती भाषा पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये काहीतरी कमी आहे असं आपल्याला वाटतं. काहीतरी तुकोबारायांच्या जीवनामध्ये कमी आहे, आणि त्याची पूर्तता करण्याच्या हेतूने तुकोबाराय भगवंताकडे मागतात. कुठलाही अभंग असेल गाथेतला तर त्या अभंगाचा अनुबंध कळला पाहिजे पहिल्यांदा. आणि अनुबंध काय असतो हे विकास महाराज किंवा इतर मंडळीला विचारा. अनुबंध कशाला म्हणतात? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन या 4 गोष्टीला म्हणतात अनुबंध चतुष्टय. त्या अभंगातला अनुबंध चतुष्टय कळला की तो अभंग कळायला सोपा होतो. मग आता या अभंगाचा जर आपण विचार केला, आता चिंतनासाठी जो अभंग निवडलेला आहे याचा आपण जर विचार केला तर हा अभंग तुकाराम महाराजांच्या साधक दशेतील आहे की तुकाराम महाराजांच्या सिद्ध दशेतील आहे, याचा विचार पहिल्यांदा आपण या ठिकाणी करावा. 2 अवस्था तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला गाथेमध्ये पाहायला मिळतात. हो, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जर अभ्यास करायचा झाला, त्यांचं चरित्र बघायचं झालं तर इतरांनी लिहिलेलं चरित्र वाचण्यापेक्षा तुकोबारायांचा गाथा म्हणजेच तुकोबारायांचं चरित्र आहे. लक्षात ठेवा, तुकोबारायांचा गाथा म्हणजे तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. मग तुकोबारायांच्या गाथेमध्ये आपल्याला त्यांच्या 2 अवस्थेचं दर्शन होतं. एक अवस्था आहे ती साधक अवस्था, आणि दुसरी अवस्था तुकोबारायांची आहे ती सिद्ध अवस्था. परमार्थाला माणसं लागली की परमार्थामध्ये 2 अवस्था असतात. एक प्राथमिक अवस्था आणि दुसरी असते उत्तर काळातली अवस्था. सुरुवातीच्या काळामध्ये परमार्थ करायचा असतो. परमार्थाला आम्ही जेव्हा लागतो, माळ घातली की माळ घातल्यानंतर परमार्थ करायचा असतो, आणि काही वर्ष लोटल्यानंतर मग तो परमार्थ जगायचा असतो. विठ्ठल परमार्थ करायचा हे काळ आहे आणि परमार्थ जगायचं हे काळ आहे. एका विशिष्ट वयानंतर माणसाने परमार्थ जगलं पाहिजे. तसं तुकोबारायांच्या गाथेमध्ये तुकोबारायांच्या 2 अवस्था पाहायला मिळतात, एक साधक अवस्था आणि सिद्ध अवस्था. तसा जर मंडळी विचार केला तर तुकाराम महाराज हे कळायला खूप अवघड आहेत. आपलं आयुष्य जरी संपलं तरी तुकोबाराय कळणार नाही. मला तुम्ही सांगा, एखाद्या माणसाने जर समजा विचार केला मला आकाशाचा मोजमाप घ्यायचा आहे, किती वर्षाने तो आकाशाचा मोजमाप घेऊ शकतो? नाही घेऊ शकत तो आकाशाचा मोजमाप. जिथे जाल तिथे तुम्हाला ते आकाश पाहायला मिळेल. म्हणजे आकाश सुरू कुठून होतं आणि आकाश संपतं कुठं, त्याला आरंभ नाही आणि त्याला अंत नाही. त्या आकाशाला जिथे जाल तिथे आकाश आहे. मग त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा आकाशा एवढेच व्यापक आहेत. अनुरेनुया तोकडा, अनुरेनुया तोकडा, तुका आकाशा ये वढा, तुका आकाशा ये
एवढा तुका काचा एवढा तुका काचा एवढा. तुकोबारायांची व्याप्ती आकाशा एवढे तुकाराम महाराज व्यापक, आकाशा एवढे आपल्याला नाही कळणार ते. आणि जो म्हणतो ना मला तुकाराम महाराज कळले, समजायचं त्याला काहीच नाही कळलं म्हणून. ज्याला तुकाराम महाराज कळले तो तुकाराम महाराजच होऊन जातो. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांची व्याप्ती किती, आकाशा एवढी व्याप्ती. महाराज नाही कळत आपल्याला, तुकाराम महाराज नाही कळत आपल्याला. संतांमध्ये दोन प्रकार आहेत, साधूमध्ये दोन प्रकार आहेत. एक साधू आहे साधन सिद्ध साधू आणि दुसरा आहे अजान सिद्ध साधू. असे दोन प्रकार आहेत. थोडंसं लक्ष देऊन ऐका. एक साधन सिद्ध साधू आणि दुसरे अजान सिद्ध साधू. आता साधन सिद्ध साधू म्हणजे कोण, तर जन्माला आल्यानंतर एखाद्या महापुरुषाच्या सानिध्यामध्ये राहून त्याच्यातलं मुमुक्षत्व जागृत होणं आणि त्या साधूच्या सानिध्यामध्ये साधना करता 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 एक दिवशी यांच्यामध्ये त्या साधनेच्या द्वारे साधुत्व येणं, याचं नाव आहे साधन सिद्ध साधू. म्हणजे साधना करून झालेले साधू, हे लक्षात ठेवा. दुसरे साधू असतात अजान सिद्ध साधू. ते जन्माला येतानाच पूर्वजन्मेची साधना घेऊन येतात. ते जन्माला येताना साधना घेऊनच जन्माला येतात ते. हो, ते दशेची वाट न पाहता वैसेची या गावान येता बालपणीच सर्वज्ञता वरितया. ते त्यांना साधना करण्याची गरज नाही, ते येताना साधना घेऊनच येतात. आणि तुम्हाला अजान सिद्ध साधू म्हणजे काय, तर सांगदेव महाराज म्हणतात. बरं, प्रमाणपत्र कुणी दिलं हे पण महत्वाचं आहे बरं का महाराज. नाही तर काही लोक म्हणतात आमचा सन्मान झाला आणि त्याने आम्हाला ट्रॉफी दिली. त्या ट्रॉफीला काही किंमत नाही. ट्रॉफी कुणाच्या हातून मिळाली हे महत्वाचं आहे. आमचा सन्मान कुणी केला हे महत्वाचं आहे. पण अहंकार येऊन द्यायचा नाही, माझा सन्मान झाला आणि मला अमकं पद मिळालं आणि तमकं पद मिळालं. किती पदं मिळतात आणि किती पदं जातात. ज्ञानवारायणा सांगदेवानी म्हणावं, उपजताचं ज्ञानी हे वर्म जाणोनी. आली लोटांगणीच सांगदेव, जे 1400 वर्ष काळाला परत पाठवू शकतात एवढं सामर्थ्याच्या सांगदेवांमध्ये. मला सांगा, काळाची सत्ता काळावर कोणाची सत्ता चालते का? नाही चालत. अवघाचे आकार ग्रासीला काळे, हे संपूर्ण जग काळाने ग्रासलेले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे जाणोनी मृत्यू रागिटा सिंहाड्याचा दरकुटा परी काय की जे वांझटा परिजत्व असे. सिंहाच्या दरीमध्ये ज्याप्रमाणे गेलेला माणूस परत येऊ शकत नाही, तसं मात्र या जगतातला माणूस कायमस्वरूपी या ठिकाणी राहू शकत नाही. आणि म्हणून मृत्यूचं सगळ्यांवर ज्या मृत्यूची सत्ता चालते. पण सांगदेव महाराजांनी मात्र त्या काळाला सुद्धा पराभूत करावा. 1400 वर्ष त्याला स्पर्श नाही करू दिला. असे 1400 वर्ष काळाशी झुंजलेले सांगदेव महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? उपजताचं ज्ञानी. मला कळलं बाबा, हे जन्मताचं ज्ञानी आहे आणि म्हणून मी त्यांना समर्पण झालो. असो, तेव्हा अजान सिद्ध साधू कोण, तर जन्माला येताना साधना घेऊन आला त्याला म्हणायचं अजान सिद्ध साधू. या दोन मुद्द्यावर कीर्तन सांगणार आहे मी तुम्हाला. आता साधन सिद्ध साधू म्हणजे साधना करून झालेले संत, आणि दुसरे संत म्हणजे येताना साधना घेऊन आलेले संत. तर माझा प्रश्न आता इथं असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज हे साधन सिद्ध संत आहेत का अजान सिद्ध संत आहेत? बोला. तुकाराम महाराज हे साधन सिद्ध संत आहेत की अजान सिद्ध संत आहेत? बोला ना. बरं ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल जर अजान सिद्ध, तर तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मी साधना करून संत झालोय. देहूच्या मंदिरामध्ये पूर्वी जे कीर्तन व्हायचे, आमच्या देहूच्या मंदिराचा पहिल्यांदा महाराजांनी जीर्णोद्धार केला. लक्षात ठेवा, वारकऱ्यांनी पहिल्यांदा आपल्या गावातल्या मंदिरांचे जीर्णोद्धार करण्यासाठी पावलं उचलावी. तुकाराम महाराजांनी जगाला आदर्श दिला.
मी पहिल्यांदा माझ्या देऊच्या गावात तुकाराम महाराजांचं मंदिराचा पांडुरंगाच्या मंदिराचा मी जीर्णोद्धार केला. त्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर त्या मंदिरामध्ये जी कीर्तनं व्हायची त्या कीर्तनामध्ये मी मागं टाळ घेऊन उभा असायचो. महाराज म्हणतात पुढे गाती त्यांचे धरिले दुर्पद. जे पुढे गायचे मी त्यांच्या मागे चाली म्हणायचो. म्हणजे भविष्यामध्ये ज्याला कीर्तनकार व्हायचंय त्याने अगोदर दुसऱ्यांच्या कीर्तनामध्ये टाळ घेतला पाहिजे. लक्षात ठेवा, इतरांच्या कीर्तनामध्ये टाळ घेता घेता तुम्ही कीर्तनकार होऊ शकता. काही लोक म्हणतात आम्ही कोणाच्याच कीर्तनात टाळ घेत नाही. नको घेऊ, काही गरज नाही तुझी. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मग काय झालं की कीर्तनामध्ये टाळ घेता घेता बरं का काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास आदरे करोनिया. विश्वास आदरे करोनिया. विश्वास आदरे करोनिया. विश्वास आदरे करोनिया. काही पाठ केली संतांची उत्तरे नाही पाठ केली संतांची उत्तरे. काही पाठ केली संतांची उत्तरे. काही पाठ केली संतांची उत्तरे. विश्वास आदरे करोनिया. विश्वास आदरे करोनिया. विश्वास आदरे करोनिया. विश्वास आदरे करोनिया. मी अगोदर कीर्तनामध्ये टाळ घेणारा टाळकरी, नंतर मी प्रमाण पाठ केली. मग ती प्रमाण विश्वासाने श्रद्धेने गाऊ लागलो. आणि तुकोबाराय म्हणतात मी भागवताची ज्ञानेश्वरीची पारायण करून आणि मग माझ्यामध्ये संतत्व आलं असं महाराज म्हणतात. मग आता मी साधना करून संत झालो असं महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराज साधन सिद्ध संत आहेत का अजान सिद्ध संत आहेत? बोला पटकन लवकर आता. साधन सिद्ध. तरी सुद्धा अजान सिद्ध. छान, मला असं वाटतं तुम्ही ऐकलेला विषय आणि म्हणून तरी सुद्धा तुकाराम महाराज हे अजान सिद्ध संत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे. तुकाराम महाराज हे अजान सिद्ध संतच आहेत. लक्षात ठेवा, अजान सिद्ध साधू आहेत. परंतु गुरु शिष्य परंपरा कायम राहावी. लक्षात ठेवा, गुरु शिष्य परंपरा कायम राहावी याच हेतूने जगद्गुरु तुकोबारायांनी कल्पित साधक दशेचा स्वीकार केलेला आहे. विठ्ठल ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र वशिष्ठजींच्या आश्रमात जाऊन विद्या त्या ठिकाणी शिकून परत येतात. गुरु ग्रह गये पठन रघुराई अल्पकाल विद्या सब आई. प्रभू श्री रामचंद्र गुरु आश्रमात जाऊन विद्या शिकून येतात. तसं तुकाराम महाराज सुद्धा मोठ्यांच्या सानिध्यामध्ये राहून त्या ठिकाणी म्हणतात मला साधना करता आली. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरा ही कायम राहावी, साधनेचं महत्व कायम राहावं याच्याकरता तुकोबारायांनी कल्पित साधक दशेचा स्वीकार केलेला आहे. आणि असे तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाकडे मागतात. आता का मागतात, कशा करता मागतात याची प्रमाणं आपल्याला गाथेतच सापडतात. तुम्हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे की का मागतात महाराज, तर त्याचं उत्तर गाथेमध्ये सापडतं. महाराज तुम्ही का मागता, ते म्हटले मी का मागतो त्याचं उत्तर आहे का, हा देवच मला म्हटला होता का काहीतरी मागा म्हणून. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. असा टाळ वाजवा, एका तालात टाळ वाजवा, एका स्वरात वाजवा टाळ. मनसी काही मागा, मागा, मनसी काही मागा,
मनसी काही मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. ऐका, देवानी म्हणावं एक दिवस की तुम्ही काहीतरी मागा. हे भक्ती मार्गातलं सगळ्यात मोठं यश आहे. देवानी म्हणावं का काहीतरी तुम्ही मागा म्हणून. भीक सगळेच मागतात, देवाकडे भीक सगळेच मागतात. एक दिवशी एक माणूस मंदिराच्या बाहेर आला आणि तो दुसऱ्या माणसाला सांगायला लागला, म्हटला मंदिरामध्ये गेलो की त्या मंदिराच्या समोर भिकारी असतात. म्हटला काय प्रकार आहे हा? गेले मुलं आहेत. गणेशला पाठवलं. बरं, त्या सर्व पोरांना बाजूला काढा जरा तिथून. हो. मंदिराच्या समोर भिकारी आणि ते भिकारी बघितल्यानंतर, कारण मंदिराच्या समोर भिकारी असतातच बरं का. हा प्रश्न गांधीजीने एक दिवशी विचारला होता एका माणसाने. जेव्हा गांधीजी फॉरेनला गेले होते तेव्हा विचारला होता. ते म्हटले, मोहनजी आपके देश में जहां देखो वहां भिकारी ही भिकारी नजर आते हैं. म्हटलं मंदिर के सामने भिकारी, सिनेमा के थिएटर के सामने भिकारी, रेलवे स्टेशन पे भिकारी, एसटी स्टैंड पे भिकारी, जहां जाओ भिकारी भिकारी है. गांधीजीने उत्तर दिलं. म्हणजे तो असं म्हटला की आपका देश भिकारियों का देश है क्या? आपका देश भिकारियों का देश है, जहां जाओ और नजर भिकारी आते हैं. गांधीजी ने उत्तर दिलं, हमारा देश भिकारियों का नहीं, हमारा देश रईसों का है. जहां देने वाले बहुत है इसलिए मांगने वाले बहुत है. जिथं देणारे पुष्कळ आहेत आणि म्हणून तिथं मागणाऱ्यांची संख्या कमी नाही, पुष्कळ संख्या. तुमच्या देशामध्ये दातेच नाही तर मागतील कशाला भिकारी तिकडे. मंदिराच्या समोर बसलेला भिकारी तो माणसाने बघितला आणि म्हणायला लागला, काय म्हटला, देवळासमोर भिकारी बसलेले आहेत ते. त्या भिकाऱ्याने ते ऐकलं आणि ऐकून त्यांनी सांगितलं त्या माणसाला, तू कधीपासून बोलतो की मंदिराच्या समोर भिकारी असतात म्हणून? तू बोललाय असं मला राग आला नाही म्हटलं, पण एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. फरक एवढाच आहे की आम्ही बाहेर बसून भीक मागतो आणि तुम्ही आतमध्ये जाऊन भीक मागता. आम्ही जगाकडे भीक मागतो आणि तुम्ही देवाकडे भीक मागता. हा आपल्या दोघातला फरक आहे. आम्ही गरीब भिकारी आहोत आणि तुम्ही श्रीमंत भिकारी आहेत, याची आम्हाला कीव येते. तो भिकारी त्याला म्हटला. आणि म्हणून आम्ही भक्ती मार्गामध्ये एक दिवस असा आहे आमच्या जीवनामध्ये की देवानी म्हणावं की काहीतरी मागा म्हणून, पण भगवान म्हणायचे काहीतरी मागा, काहीतरी मागा. बऱ्याचदा तुम्हाला असं सुद्धा पाहायला मिळेल की भक्त देवाकडे काही मागत नाही, पण समजा एखादा विषय त्यांच्या मनामध्ये आलाच, एखादा विषय त्यांच्या मनामध्ये आला, मन आहे तिथे एखादा विषय येतो, पण त्या भक्तांच्या मनामध्ये जर तो विषय स्फुरला असा नुसता, तरी भगवंत त्यांना न सांगता तो विषय त्यांना प्राप्त करून देतात.
चिंतिल्या रोकडे मनोरथ, म्हणजे ज्या विषयाचं चिंतन भक्त करतात तो विषय भगवंत त्यांना प्राप्त करून देतो. एकदा काय झालं की आपण पैठणला काल गेलो होतो. पैठणला संत वीर संत श्रेष्ठ भानुदास महाराज यांची जरा पोरांना बघा जरा. दोन्ही बाजूशी पोरानं जरा स्टॉप करा जरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भानुदास महाराजांचं पांडुरंगावर अत्यंत प्रेम आणि पांडुरंगाचंही भानुदास महाराजांच्यावर अत्यंत प्रेम. म्हणून तर कर्नाटकला गेलेला पांडुरंग भानुदास महाराजांनी परत महाराष्ट्रामध्ये आणला. आज पंढरपूरचा पांडुरंग आहे हा कर्नाटकच्या राजाने घेऊन गेला होता आणि तो राजाने नेलेला पांडुरंग परमात्मा भानुदास महाराजांनी जाऊन कर्नाटकहून परत आणला. म्हणून आज आम्हाला त्या पांडुरंगाचं दर्शन होतं. आवाज थोडा कमी करा. त्या भानुदास महाराजांची प्रत्येक महिन्याची ठरलेली वारी आणि ठरलेली ठिकाणं, कोणाच्या घरी प्रसादाला जायचं हे ठरलेली ठिकाणं असायची. आज आमच्या घरी भानुदास महाराज येणार आहेत असा विचार करून ज्या घरी भानुदास महाराज यायचे त्या घरातल्या लोकांनी जेवणाची तयारी सुरू केली. घर सारवलं, रांगोळ्या काढल्या, संतांच्या पूजेची तयारी केली आणि ती बाई स्वयंपाक बनवताना तेवढ्यामध्ये तिच्या मुलाला सर्पदंश झाला. घरामागे खेळणारा मुलगा त्याला साप चावला आणि साप चावल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला. मोठ्याने किंकाळी मारून तो मुलगा खाली कोसळला. माझा मुलगा सर्पदंशाने गेला हे त्या बाईला जेव्हा कळलं तेव्हा तिने सुद्धा हंबरडा फोडला आणि ती हंबरडा फोडून रडू लागली. पण तिचा पती ज्ञानी होता, भक्त होता. तिने तिला समजावलं देणाराही परमात्मा आणि नेणारा सुद्धा परमात्मा आहे आणि कपाळावरती ज्याचं जेवढं आयुष्य लिहिलेलं आहे तो तिथपर्यंत जगत असतो. म्हणून झालेल्या घटनेचा कोणालाही दोष न देता आता संत घरी येतात, त्यांच्या सेवेसाठी तू आता तुझं दुःख आवर. आणि ती पत्नी सुद्धा महान पतिव्रता असल्या कारणाने तिने पतीचं ऐकलं. मुलाचं प्रेत एका कापड्यामध्ये गुंडाळून आणि घरामध्ये असलेल्या एका बाजेखाली ढकललं. आपल्या भाषेत म्हणजे कॉट खाली. भोजनासाठी पुढे पाट आलं. महाराज बसले होते, पाटावर ताट आलं आणि तेवढ्यामध्ये ताट समोर आल्यानंतर हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडून प्रसाद घेणार एवढ्यात त्यांना आठवण पडली, अरे हो, प्रत्येक वेळेला माझ्या बाजूला यांचा लहान मुलगा बसायचा पण आज तो कुठं दिसत नाही. विचारलं, तुमचं लेकरू कुठं दिसत नाही हो? दोघांच्याही मुखातून शब्द निघत नाही. अहो मी तुम्हाला विचारतो, तुमचं लेकरू कुठं गेलं? प्रत्येक वेळेला माझ्या मांडीला मांडी लावून जेवणारं पोरग दिसत नाही कुठं. तेव्हा ती बाई आतून म्हणते स्वयंपाकघरातून, तो शेजारच्या घरी खेळण्यासाठी गेलेला आहे. मग महाराज म्हटले त्याला बोलवा, त्यालाही ताट वाढा, त्याला सांगा की महाराज आलेत म्हणून. ती बाई जाण्याचं नाटक करते, येऊन म्हणते आमचा मुलगा झोपलेला आहे ते शेजारच्या घरी. महाराज म्हटले मग त्याला उठवा, मी आलोय, त्याला सांगा तुमच्या मुलाला. असं म्हटल्यानंतर त्या बाईचं आतमध्ये दाबून ठेवलेलं दुःख एकदम असं उसंबळून आलं. हृदय तिचं फाटलं आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली आणि तिच्या रडण्यातला जो भाव होता तो महाराजांनी ओळखला. आणि मग तिला बोलता येत नाही म्हणून तिच्या पतीने महाराजांना सांगायला सुरुवात केली की महाराज, आमचं लेकरू आजच सर्पदंशाने बरं का देवाच्या घरी गेलं म्हटले, त्याचा मृत्यू झाला. भानुदास महाराजांनी डोळे मिटले आणि डोळे मिटून मनातल्या मनात म्हणतात की पोटचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने मेल्यानंतर सुद्धा पंढरपूरला जाणारे एका वारकऱ्याच्या सेवेसाठी हे दोघं पती पत्नी जर एवढे तत्पर आहे तर देवा त्यांच्यावर असा अन्याय का केला? त्यांच्यावर असा अन्याय का केला असा मनामध्ये विचार आल्याबरोबर खाटे खालून पोरग रडायला लागलं. खाटेखाली पोरग रडायला लागलं आणि मेलेलं मूल जिवंत झालं. आणि याला म्हणतात चिंतिल्या रोकडे मनोरथ. म्हणजे भक्त देवाकडे काही मागत नाही पण त्यांच्या मनामध्ये जरी विषय आला तरी भगवान तो पूर्ण करतात. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना देवानेच म्हणावं की महाराज तुम्ही काहीतरी मागा. तुम्ही गाथेमध्ये महाराजांचे न मागण्याच्या संबंधातले पुष्कळ अभंग आहेत
पण त्या अभंगातला फक्त भाव जाणा, त्यातला अर्थ जाणा. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, आम्ही का मागत नाही, मला संत हसतील, मला संत हसतील म्हणून मी मागत नाही. ते म्हणतील बघा आमच्या परंपरेमध्ये कसा भीक मागणारा जन्माला आला म्हणून, आणि म्हणून मला मागचे संत हसतील. वडिलांची रीत जाणत असो, या वडिलांची रीत जाणत असो शब्दामध्ये तुकोबारायांना असं म्हणायचंय का मागे जे आमचे वडील होऊन गेले, कोण, प्रल्हाद, उद्धव, नारद, हे जे होऊन गेले पूर्वी, त्यांनीच काही तुझ्याकडे मागितलं नाही, तर आम्ही तरी तुझ्याकडे कशासाठी मागावं. आणि म्हणून मी तुझ्याकडे मागत नाही. पण तरी सुद्धा देवाने आग्रह केला, आणि महाराज तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग त्यावेळी तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तू जर मला जर देतच असशील तर मी जे मागतो ते मला दे. बरं का, खरं तर तुकाराम महाराजांना संतांची संगतीच मागायची आहे, पण संतांची संगती थेट न मागता ती लक्षणाने संतांची संगती कशी मागितली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मग दे त्यांची संगती, संगती, मज दे तयाची संगती, संगती, मग दे तयाची संगती, मग दे तयाची संगती. मग मी कमळा पाती, तुझा बाणानी कंटाला, तुझा बाणानी कंटाला, पडोनी राहीन ताय ताई, पडोनी राहीन ताय ताई, पडून राहे ठाई, पडून राहे ठाई. अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमला पाती, तुझा बाणानी कंटाला. अखंड दया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमला पाती, तुझा बाणानी कंटाळा. अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडे मागतात. आता देवाकडे मागतात याचं काय प्रमाण, ते तर कमळापती हे परमात्म्याला विशेषण लावल्यामुळे, कमळापती हे परमात्म्याचं विशेषण आहे. कमळा नाम लक्ष्मी, आणि म्हणून कमल नयना कमळापती कामिनी मोहना मदन मूर्ती असं म्हटलेलं आहे. समुद्रातून 14 रत्न निघाल्यानंतर लक्ष्मीने स्वतःहून परमात्म्याला वरलं. भगवान म्हणतात, तुला जरी मी आवडत असलो तरी तू मला आवडत नाही. लक्ष्मी माता म्हणतात, ठीक आहे, मी तुम्हाला आवडत नसेल तर पत्नी म्हणून नका ठेवू, पण दासी म्हणून तरी ठेवा. आणि म्हणून श्रीकृष्ण सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. कृष्णाचं सौंदर्य पाहून, परमात्म्याचं सौंदर्य पाहून लक्ष्मी सुद्धा वेडी व्हावी. ज्या लक्ष्मीसाठी सगळं जग वेडं होतं, शहाणी माणसं सुद्धा वेडी होतात, है की नाही. शहाणी माणसं सुद्धा लक्ष्मीसाठी वेडी होतात. 1000 रुपये कमी भरले म्हणून 2 किलोमीटरहून गाडी परत आणतो बुवा, है की नाही. ज्या लक्ष्मीसाठी माणसं वेडी होतात, पागल होतात, पण ज्ञानोबाराय म्हणतात लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. आणि म्हणून तो कमळेचा पती आहे, लक्ष्मीचा पती आहे. असा लक्ष्मीचा पती असलेला परमात्मा, त्याच्याकडे तुकोबाराय म्हणतात, देवा आता मी तुझ्याकडे मागतो बरं का, तू म्हणतोस म्हणून, पण तुला हे सांगतो, हे मला मिळाल्यानंतर कधीच मी तुला त्रास देणार नाही, मी तुला कंटाळा येऊ देणार नाही. तुला काही काही माणसं अशी असतात ना का ती आली की माणसाला कंटाळा येतो.
ते तसे येतच नाही ना, ते काहीतरी घेऊनच येतील घरात. आणि काही काही माणसं आली की माणसाला असं वाटतं हा याने पुन्हा पुन्हा यावं म्हणून. आणि म्हणून माझा तुला कंटाळा येईल असं मी नाही वागणार. फक्त मला एवढं दे, काय, ज्यांची तुझ्यावर प्रीती आहे, अखंड प्रीती आहे, ज्यांच्या प्रीतीला कधीही ओटी आलेली नाही, ज्यांची प्रीती अखंड तुझ्यावर आहे, मला त्यांची संगती दे असं देवाला म्हणतात. आता इथे प्रीती शब्दाचा अर्थ तुम्ही घ्याल प्रेम, बरोबर आहे, हरकत नाही. कारण देवावर ज्यांचं प्रेम आहे त्यांची संगती तुकाराम महाराज मागतात. पण तरी सुद्धा मात्र प्रेम शब्दाचा प्रयोग न करता प्रीती शब्दाचा प्रयोग केलाय, याचा आपण थोडक्यात विचार करूया. भक्ती मार्गामध्ये प्रेमाला अनन्यसाधारण महत्व आहे. रात्री सुद्धा पैठणमध्ये भावधरणी या वाचित ज्ञानेश्वरी हे सांगताना मी प्रेम शब्द त्या ठिकाणी सांगितला होता. तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जा, देवळात जा, एखादं साधन करा, पण हे सगळं करीत असताना तिथं जर भाव नसेल, श्रद्धा नसेल, प्रीती नसेल, तर तुमच्या साधनाला काही किंमत नाही. ज्याप्रमाणे शून्याला स्वतंत्र किंमत आहे का? बरं, किती शून्य लिहिले म्हणजे अंक तयार होईल? नाही. किती शून्य लिहिले की संख्या तयार होईल? तुम्ही हजारो शून्य लिहा, त्या शून्याला काही किंमत नाही. पण त्या शून्याच्या पुढे एक आला का त्या शून्याला किंमत येते, लक्षात ठेवा. शून्याच्या पुढे एक आला का शून्याला किंमत येते. तशी साधनामध्ये भाव आला की त्या साधनाला किंमत येते. आणि म्हणून भावाशिवाय ते साधन शून्य आहे. आणि म्हणून प्रेमेविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचुनी काय. आणि म्हणून प्रेमेविन भजन कीर्तन वृथा जान नृपनाथा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविन ध्यान पूजन, प्रेमेविन भजन कीर्तन वृथा जान नृपनाथा. जर प्रेम नसेल, भाव नसेल, श्रद्धा नसेल, काही नसेल तर त्या साधनाला काही किंमत नाही. मग इथे तुकाराम महाराजांनी प्रीती शब्दाचा प्रयोग केलाय, प्रेम शब्दाचा प्रयोग नाही केला, तर प्रीती शब्दाचा प्रयोग केलाय. आता ऐका, प्रीती म्हणजे काय? तर समजा एखाद्याच्या विषयी आम्ही जेव्हा ऐकतो ते पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर त्या व्यक्तीच्या विषयी, त्या वस्तूच्या विषयी आमच्या मनामध्ये जे निर्माण होतं त्याला म्हणतात प्रेम. आणि म्हणून प्रेमनस्तु प्रथम अवस्था, प्रथम अवस्था प्रेम आहे. एखाद्याच्या विषयी आम्ही पुन्हा पुन्हा ऐकलं, पुन्हा पुन्हा श्रवण केलं, तर मग आमच्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, कथा, कीर्तन, प्रवचन ही पुन्हा पुन्हा ऐकायची. कारण कीर्तन त्याला म्हणतात, कशाला कीर्तन म्हणतात? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सादर वर्णावी. ज्याच्यामध्ये भगवंताच्या सगुण लीलांचं वर्णन केलं जातं त्याला कीर्तन असं म्हणतात. आणि म्हणून भगवंताच्या सगुण लीलांचं कीर्तन ऐकता ऐकता आमच्या मनामध्ये कधीतरी त्या देवाविषयी काय निर्माण होतं? प्रेम. प्रेम. समजा मुलीसाठी जर बापाने मुलगा पाहिला तर तो बाप त्या घरामध्ये येऊन पुन्हा पुन्हा सांगतो की मी तो मुलगा पाहिलेला आहे, अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. असं जेव्हा तो बाप पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा नकळत का होईना पण त्या मुलीच्या आईच्या मनामध्ये आणि मुलीच्या मनामध्ये त्याला पाहण्याची इच्छा त्या ठिकाणी जागृत होते. श्रीमद भागवतामध्ये आपण ऐकलं असेल की भीमक राजाच्या दरबारामध्ये सुरू असलेल्या कीर्तनामध्ये भगवंताची कीर्ती रुक्मिणी मातेने ऐकली आणि ती कीर्ती ऐकतानाच त्यांच्या मनामध्ये कृष्णाविषयी प्रेम निर्माण झालं. विषयाला जास्त काही वाढवित नाही, पण सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या अंतकरणामध्ये प्रथम अवस्थेमध्ये निर्माण होतं, त्याला प्रेम असं म्हणतात. पण ते प्रेम करता करता एक दिवशी त्या प्रेमाचं रूपांतर प्रीतीमध्ये कधी होतं हे कळत नाही. आणि म्हणून भक्तीची प्रथम अवस्था प्रेम आहे आणि त्याच प्रेमाची परिपक्व अवस्था म्हणजे प्रीती आहे. ज्या वेळेला प्रेमाचं रूपांतर प्रीतीमध्ये होतं, ऐका, प्रेमाचं रूपांतर जेव्हा प्रीतीमध्ये होतं, तुकाराम महाराज म्हणतात, सांगू तुम्हाला, ज्या दिवशी प्रेमाचं रूपांतर प्रीतीमध्ये होतं ना त्या दिवशी कुणी कितीही प्रयत्न करो पण ते नातं तुटत नाही. ते न तुटे काही केले ते न तुटे, काही केले ते न तुटे, काही केले ते न तुटे.
केले. अरे प्रेमाचं रूपांतर प्रीतीमध्ये झालं का काही केलं तरी ते तुटत नसतं. प्रेम तुटत असतं, लक्षात ठेवा, पण प्रीती तुटत नाही. आता प्रेम म्हणजे काय, प्रीती म्हणजे काय, तर भक्तिसूत्रामध्ये नारद म्हणतात या प्रेमाच्या विषयी, प्रीतीच्या विषयी बरं का, जे तोंडाने सांगताच येत नाही, मुख स्वादानवत, मुक्याने साखर खाल्ली त्याला विचारा कशी लागते रे, नाही सांगतायत म्हटला, असा हात आणून सांगेल तो, नाही सांगतायत. तसं प्रेम जे असतं अंतकरणामध्ये हे शब्दांनी सांगता येत नाही. आणि एकच वाक्य सांगेन, प्रतिक्षण वर्धमानम, प्रत्येक क्षणाला जे वाढतं त्याला म्हणायचं प्रेम. जे हळूहळू अमावस्येच्या चांदण्यासारखं कमी होतं त्याला प्रेम म्हणता येत नाही. पौर्णिमेसारखं जे पौर्णिमेचं चांदणं कसं वाढत जातं तसं अंतकरणातला भाव हळूहळू वाढत जाणं याचं नाव प्रेम आहे. आणि प्रतिक्षण वर्धमानम नारद भक्ती सूत्रामध्ये नारद म्हणतात. असो, मग महाराज प्रीती म्हणजे कशी असते जरा आम्हाला तुम्ही सांगा बघू थोडक्यामध्ये. तर प्रीतीच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारची उदाहरणं सांगता येतील, पण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण एवढं गोड आहे, वा वा. माऊली म्हणतात घरामध्ये आपल्या लाकडं असतात, मोठी मोठी सागाची असतात, शिसमाची असतात, मोठी मोठी लाकडं असतात. आणि ही घरामध्ये जी लाकडं असतात तर ही लाकडं असतात मजबूत काही काही, पण एक भुंगा येतो आणि तो भुंगा ते लाकूड सहज कोरतो. लाकूड कितीही कठीण असला तरी तो भुंगा सहज कोरतो. त्या लाकडाला कोरण्याचं ज्ञान त्या भुंग्याला भगवंताने दिलेलं आहे. एक लाकूड असं आहे का त्याला खेळा सुद्धा लागत नाही, पण तसलं लाकूड सुद्धा तो कोरतो. कसलं लाकूड सांगा बघू तुम्ही, कसलं लाकूड जे बरं का त्याला खेळा सुद्धा लागत नाही सुकल्यावर, पण त्याला सुद्धा भुंगा कोरून टाकतो. कसलं लाकूड, तर ते लाकूड आहे मोहाचं लाकूड. आणि मोहाचं लाकूड एवढं टणक का त्याला खेळा सुद्धा लागत नाही. म्हणून मोहाची दारू पिणारी माणसं बायकोने शिव्या देऊ, पोरांनी लाता घालो, नाही तर लोकांनी अपमान करो, नाही तर कुणी कितीही नावं ठेवो, तरी ते एवढे जड असतात काळजाचे की त्यांना काही फरक पडत नाही. आणि त्यांच्या बोलण्याचा काही सुद्धा त्यांच्यावर फरक पडत नाही, कारण त्यांनी ती मोहाची घेतलेली असते आणि मोहाची घेऊन ते मोहग्रस्त झालेले असतात. म्हणून असे मोहग्रस्त झालेले असतात, त्यांना काही फरक पडत नाही. तर ते मोहाचं लाकूड एकदम टणक, पण त्याला सुद्धा हा भुंगा सहज कोरून टाकतो, सहज. पण आता ऐका बरं का, तोच भुंगा जर कधी मध खाण्यासाठी कमळावर बसला आणि कमळातला मध खाता खाता संध्याकाळ होते, काही असतात सूर्य नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी हत्तींचा कळप येतो त्या सरोवरावर स्नानासाठी, आणि हत्तींचा कळप आला की ते हत्ती स्नान करण्याच्या नादामध्ये ते कमळ आपल्या पायाखाली तुडवतात आणि त्याच्यामध्ये त्या भुंग्याचा शेवट होतो, म्हणजे भुंगा मरून जातो. म्हणजे तो भुंगा मरण पत्करतो, पण आपली असलेली नख, छोटंसं ते नख त्या कमळाच्या फुलाला लावून तो बाहेर येऊ शकत नाही. का, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या कमळावर त्याचं प्रेम नाही, त्याच्यावर त्याची प्रीती आहे. आणि म्हणून भ्रमरभेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे, परी तो कळिके माझी सापडे कोवळीये, तो उत्तीर्ण होईल प्राणे, परी तो कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. आणि हेच तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात. काय सांगतात बरं का, नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले. नाही काष्टाचा
बहुमान गोवी भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. त्या कमळावर त्याची प्रीती आहे, तो मरण पत्करतो पण कमळाला धक्का सुद्धा लावित नाही, याला म्हणायचं प्रीती. आता त्याच्या खाली दुसरं उदाहरण देतात तुकाराम महाराज. आप संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजलेला पैलवान आणि कुस्तीसाठी चालला. मग कुस्तीसाठी चाललेला पैलवान आणि त्याचे 4-5 मित्र त्याला म्हणतात, चल रामभाऊ लवकर, चल रामभाऊ लवकर. पण रामभाऊ म्हणतो 5 मिनटं थांबा. मग ते माणसं विचारतात 5 मिनटं का थांबा सांगतोस आम्हाला? तो म्हणतो माझा मुलगा मला ऐकत नाही म्हटला. त्याने धोतर पकडलंय. चांगल्या चांगल्या पैलवानांना धुळीला मिळवणारा बाप, पण एवढंसं कार्ट 6 महिन्याचं धोतर धरून ठेवतं त्याचं, आणि बाप म्हणतो माझा मुलगा मला ऐकत नाही. 6 महिन्याचा मुलगा तुला ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्या बापाचं त्या मुलावर प्रेम नाही, त्या बापाची त्या मुलावर प्रीती आहे. आणि म्हणून बालक बापाचे ताटी रिगे, तो बापा तिचं जेवू लागे, तो संतोषले निवेगे मुखची ओढवी. आता समजा तुमच्या ताटातलं जेवण घेऊन कोण तुम्हाला भरवायला लागला तर तुम्हाला बरं का वाटेल हा एकाएकी कसा काय भरवायला लागला. पण त्याचं लेकरू त्याच्या तोंडातलं त्याच्या ताटातलं घास घेतं बापाला भरवतं, तरीसुद्धा बापाला किती स्वाभिमान वाटतो का? त्याचं कारण त्या लेकरावर त्याची प्रीती आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज इथं प्रीती शब्दाचा प्रयोग करतात की ज्यांची तुझ्यावर प्रीती आहे मला त्यांची संगती दे. आणि म्हणून आपण जर बघितलं उदाहरण रामायणामध्ये, तर रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्रावर प्रेम करणाऱ्यांची कमी नाही, पण फक्त प्रीती करणारे 2च जण आहेत रामायणामध्ये. त्याच्यापैकी नंबर 1 लक्ष्मणजी आणि नंबर 2 जानकी माता. आणि म्हणून वनवासाला जाताना सगळे माणसं रडत बसले, पण लक्ष्मणजी म्हणतात जिथे माझे प्रभू जातील मी त्यांच्यासोबत जाणार. आणि जानकी मातेला पण बऱ्याच जणांनी समजावलं की तू जाऊ नको, पण सीता मातेने सांगितलं मी जाणार म्हणजे जाणार. का जाणार? तर त्याचं कारण आहे माझ्या पतीशिवाय मला किती जरी वैभव मिळालं तरी ते माझ्या काहीच कामाचं नाही. म्हणून निरोप कसला माझा घेता, जिथे राघव तेथे सीता. ऐका, एका माणसाने गोपीनाथ बाबा मला प्रश्न विचारला होता, आणि तो प्रश्न त्याचा अगदी रामायणाच्या वेळेला बरेचसे लोक काही प्रश्न विचारतात. मग त्यांनी प्रश्न असा विचारला का तुम्ही पहिल्या दिवशी रामाचा परिचय आम्हाला करून देताना राम हा परमात्मा आहे, सच्चिदानंद घन परब्रह्म म्हणजे राम आहे असं तुम्ही सांगितलं. मग सच्चिदानंद घन असलेला प्रभू श्री रामचंद्र त्याला कळत नव्हतं का सोन्याचं हरिण मायावी म्हणून? मग सोन्याच्या हरणाच्या मागे धावणारा राम सच्चिदानंद घन परब्रह्म कसा काय असू शकतो? त्याचं उत्तर आम्हाला द्या. तर त्याचं उत्तर असे, भगवंताला माहीत होतं की ते हरिण मायावी आहे, पण तरीसुद्धा भगवंत त्या हरणाच्या मागे धावतात. याचं उत्तर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये देतात. सुवर्ण मृगाचे सुवर्ण मायावी मृगाचे सुवर्ण भान, जरी जाणे रघुनंदन, तरी भक्तलळे पाळन करी धावन मृगा मागे. त्या सुवर्ण मृगाचं मायावी पण देवाला माहीत होतं, पण ज्या सीतेने माझ्यासाठी माहेर आणि सासर दोन्ही सोडलंय आणि म्हणून तिच्यासाठी मी त्या हरणाच्या मागे धावणारच असं म्हणून भगवान स्वतःहून त्या हरणाच्या मागे धावतात. याला कारण पत्नी म्हणून नाही, तर करी धावन भक्तलळे पाळन करी धावन मृगा मागे. आपल्यावरती प्रीती करणाऱ्या भक्ताचे लळे पुरवणं हे भक्ताचं काम आहे. म्हणून रामायणामध्ये प्रभूवरती प्रेम करणारे पुष्कळ आहेत, पण प्रीती करणारे फक्त लक्ष्मणजी आणि जानकी माता. श्रीमद भागवतामध्ये आपण पाहिलं की कृष्णावर प्रेम करणारे पुष्कळ आहेत, पण कृष्णावर प्रीती करणारी फक्त एकच आहे आणि तिचं नाव आहे राधाराणी. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी कृष्णावरती रामावरती प्रेम केलं, प्रीती केली, त्यांचं नाव त्याच्या आधी घेतलं जातं आणि देवाचं नाव त्यांच्या नंतर घेतलं जातं. म्हणून राधेचं नाव कृष्णाच्या आधी घेतलं जातं. राधारमण हरी गोविंद बोलो, राधारमण हरी गोविंद बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधारमण हरी गोविंद बोलो, राधारमण हरी गोविंद बोलो. आणि म्हणून हाक मारताना कृष्णाला बरं का
कृष्ण राधा अशी हाक मारत नाही, तर राधा कृष्ण अशी हाक मारतात. आणि प्रभू श्री रामचंद्राला हाक मारायची झाली तर राम सीता म्हणून हाक मारित नाही, तर सीता राम अशी हाक मारतात. आणि म्हणून इथे तुकोबाराय भगवंताला म्हणतात की देवा, तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संगती मला नको, तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांची संगती मला पाहिजे. आता ज्याप्रमाणे रामायणामध्ये जानकी माता लक्ष्मणजी प्रभू श्री रामचंद्रावर प्रीती करतात, त्याचप्रमाणे भक्त सुद्धा देवावर प्रीती करतात. भक्तांना सुद्धा परमात्म्याच्या शिवाय काहीच आवडत नाही. आणि म्हणून आणू नावडे ज्ञानोबरायांचा अभंग, सोनी याचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. त्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. आणि म्हणून देवाशिवाय ज्यांना काहीच आवडत नाही त्यांना संत असं म्हणतात. आणि त्यांच्यामध्ये असलेली प्रीती ही अखंड असते. संसारी जीवांमध्ये असणारी प्रीती प्रेम याला कधी कधी ओटी येते. आपल्या प्रेमाला कधी भरती कधी ओटी, कधी भरती कधी ओटी. गणपती आले का आमच्या प्रेमाला भरती, गणपतीचं विसर्जन झालं का आमच्या प्रेमाला ओटी, पुन्हा रामनवमी आली का आमच्या रामनवमीच्या उत्सवाला भरती, पुन्हा रामनवमी संपली का आमच्या प्रेमाला ओटी. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सतत प्रेमाला भरती येते, ओटी येते. पण महाराज म्हणतात अंगामध्ये असलेलं प्रेम प्रीती तिला कधीच जीवनामध्ये ओटी येता कामा नाही. आणि म्हणून अंगी प्रेमाचे भरते, अंग प्रेमाचे मेघे उतार चढते, मेघे उतार चढते, उतार चढते, तेथे उतार चढते, तेथे उतार चढते, तेथे उतार चढते. अरे सुखाचे दिवस आले तरी सुद्धा तुझ्यावरची प्रीती कमी होत नाही. आणि भक्तांच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग आले तरी सुद्धा तुझ्यावरची प्रीती कमी होत नाही देवा. आणि म्हणून मला त्यांची संगती पाहिजे. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयांची संगती. आणि त्यांची संगती मला परमात्म्या पाहिजे. आणि असं जर समजा तू केलं तर मग मी कमळापती तुझबा न आणि कंटाळा, मी तुला कंटाळा आणणार नाही. मग देवांनी विचारलं, समजा मी तुम्हाला संतांची संगत दिली तर तुम्ही काय करणार. तर महाराज म्हणतात, मी काहीच करणार नाही, मी थेट त्यांच्या चरणावर पडून राहीन. अभंगाचं दुसरं पडून रायत पडून रायत उगाची संतांचे पायी, उगाची संतांचे पायी, उगाचे संतांचे पायी, उगाचे संतांचे पायी. नमगन करी काही, नमगन करी काही, न मागे न करी काही. यान गा विठोबा, यान गा विठोबा, पडून रायण तये ठाई, पडून रायण तये ठाई, पडून रायण तये ठाई, पडून रायण तये ठाई. पडो निराय पडो निराय पडो निराय रखुमाई रखुमाई कुमार कुमार ठोपार कुमाई ठोपार कुमाई
विठोबा रखुमाई 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 विठोबा कुंडली कवरदारी ठर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरु अमन बाबा सद्गुरु सावळाराम बाबा सूर्य वासुदेव बाबा गुरु रामदास बाबा महाराज की जय. अखंड जया तुझी प्रीती अखंड जया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती मज देतांची संगती मग मी कमलापाती मग मी कमळापती मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाला पडोनी राहीना तय ठाई उगाची संतांची पायी न मागे न करणी काय तुझी आन गावी ठोबा विठोबा अखंड जया तुझी प्रीती मददे तयांची संगती मगमी कमळापती तुझबा नानी कंटाळा. आता तुकोबाराय बोलतात कोणाबरोबर? पटकन बोला, उशीर झालाय. तुकाराम महाराज अभंगामध्ये बोलतात कोणाबरोबर? देवाबरोबर. मागतात काय? संतांची संगती. बरं, आता बोलतात देवासोबत आणि मागतात संतांची संगती. बरं, संतांची संगती का करायची असते? तर देव भेटण्यासाठी. आता संतांची संगती देव भेटण्यासाठी करायची असते, देव कळण्यासाठी करायची असते. मग आता तुकोबारायांना देव कळलेला आहे. तुकोबाराय देवासोबत बोलतात आणि पुन्हा देवाला म्हणतात मला संतांची संगती पाहिजे. तर याचं कारण आहे, हा अभंग तुकाराम महाराजांचा सिद्ध अवस्थेतील आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या कृपेने ज्यांच्या अनुग्रहाने तुम्हाला भेटला, योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडशी तो आम्हापाशी मागे पुढे, म्हणजे योग्यांच्या ध्यानामध्ये न येणारा तू आज आम्हाला जोडला गेला, याला कारण आहे ही संतांची कृपा आहे. संत दयाळ दयाळ संत दयाळ दयाळ
हाती धरा गोपाळ हाती धरा गोपाळ हाती धरा गोपाळ हाती धरा गोपाळ. आणि म्हणून त्या संतांच्या कृपेने मला हे परमात्म्या तुझी प्राप्ती झाली, तू मला जोडला गेला. आणि म्हणून त्या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याजवळ काही नाही. आणि म्हणून हे परमात्म्या मला तू संतांची संगती दे. एकदा जर संतांची संगती दिली तर मी काय करीन, तुझ्या चरणावर पडून राहीन तै ठाई. उगाच संतांची पायी न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. मी त्यांच्या चरणावर पडून राहीन असं देवाला तुकोबाराय म्हणतात. आणि याच्यानंतर मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही. तुम्ही आम्ही पिडोजेने दोन्ही वारती एकाने, बैसलो धरणे हाका देत दाराशी. आणि म्हणून हे परमात्म्या तुझ्याशिवाय आम्हाला अन्य कुणी नाही. म्हणून तुका म्हणे या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. न पाहिजे केला अवगा माझा अवहेर, पडोनी राहीन तै ठाई. उगाच संतांची पायी न मागे न करी काही, तुझी आनगा विठोबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. या अभंगाच्या फक्त पहिल्या चरणाचं चिंतन आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. महाराजांच्या अभंगावर चिंतन करता करता अख्खं आयुष्य संपलं तरी अभंग कळणार नाही, इतकी त्या अभंगाची खोली आहे. समुद्रासारखे गहन अर्थ असलेले महाराजांचे अभंग. आणि त्या अभंगाच्या पहिल्या चरणाचं चिंतन फक्त आत्तापर्यंत आपण थोडक्यामध्ये संक्षिप्त या ठिकाणी पाहिलं. माझी नियोजित वेळ 9ची होती, ही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आज या कार्यक्रमाचं आयोजन करणारे हे पाटील कुटुंबीय आमचे काशीनाथ दादा पाटील, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांची दोन्ही मुलं आणि संपूर्ण हे कुटुंब, भगवंताच्या कार्यामध्ये तत्पर असणारे हे कुटुंब प्रतिवर्षी आपल्यासाठी या कार्यक्रमाचा पर्वकाळ आपल्याला प्राप्त करून देतात. या कुटुंबाचं पुन्हा पुन्हा कौतुक करेन. धन्यवाद. आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित जी मंडळी आहेत त्या सर्वांना मी माझ्याकडून मनपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण आलात, तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि आभार. गोपीनाथजी महाराज माळी उपस्थित आहेत, संजयजी महाराज उपस्थित आहेत, आमचे नावड्याचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निरंजन महाराज फौजदार या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज नागावकर, जगनदादा उत्तरशिवशे, नारायणबुवा तुर्बेकर अशी मंडळी, रामकृष्ण महाराज आहेत, विकास महाराज बोराडे आहेत आणि अनंत महाराज कीर्तनाच्या मध्ये का होईना चालता चालता गाडी पकडली पण तरी त्यांना भेटली बा गाडी. तो या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद. माझ्या सर्व या माता भगिनींना माझ्याकडून मी शतशः धन्यवाद देतो. साऊंड सिस्टमची सेवा संतोषनी खूप छान केली, त्याला देखील धन्यवाद. ज्यांनी या कार्यक्रमाचं छायाचित्रण केलं, शूटिंग केली, त्याला देखील धन्यवाद देतो. आणि माझ्या हिंदुत्वाचं कार्य करणारे बरं का धर्मरक्षक, गोरक्षक या ठिकाणी आलेले आहेत. आज या ठिकाणी शाखा म्हणजे सुरू करून 1 वर्ष पूर्ण झालं, वर्धापन दिन आहे या शाखेचा असं मला या ठिकाणी कळालं. आणि या कार्यक्रमासाठी आलेले आमचे सर्व गोरक्षक जे आहेत त्याच्यामध्ये सुनीलजी आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत. सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मला सार्थ अभिमान वाटतो सुनीलजी तुमच्या कार्याचा, की तुम्ही रात्रंदिवस तुमच्या संसारावरची तुळशीपत्र ठेवून आणि आज गोरक्षणाचं कार्य करता, याचं मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून तुम्हाला कदाचित कमाल वाटेल की संगमनेर भागातून, नगर भागातून किंवा तिकडनं बीड उस्मानाबाद भागातून येणाऱ्या ज्या गायीच्या गाड्या आणि त्या गाड्या स्वतःचा जीव धोक्यात घालून जी पोरं रस्त्याला उभं राहून अडवतात, म्हणजे त्यांची शक्ती ते कशासाठी खर्च करतात बघा. त्यांची शक्ती, त्यांचा पैसा, त्यांचा वेळ, त्यांचं शिक्षण हे गोरक्षणासाठी बिचारे आमचे पोरं खर्च करतात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती कुठलंही काही आलं तरी ते सक्षम आहे स्वतः,
पण त्यांनी फोन केला तरी मात्र मी त्यांच्यासाठी सदैव तत्पर असतो. हे मी माझ्या तोंडाने सांगणं हे अतिशयोक्ती होईल. आणि मी परत तुम्हाला सर्वांना सांगेन की आमच्या रक्ताचं हिंदुत्व आहे, पण कुणी असं समजू नये. आता बरेच लोक विचारतात, तुम्ही राजकारणात गेले, तुम्ही राजकारणात गेले, तुम्ही राजकारणात गेले. ज्या दिवशी आमचे सगळे बुवा राजकारणात उतरतील ना, त्या दिवशी पिणारे खाणारे यांची दानादान होऊन जाईल. आणि म्हणून बरं का, म्हणजे हे सगळे जे ते कुठल्या कुठं जाऊ शकतात. तेव्हा या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगेन की राजकीय व्यासपीठावर बघा, तुम्ही एखादा जर नेता उभा राहिला पिणारा खाणारा, तर बुवा जाऊन तिथं प्रचार करू शकतो. त्या नेत्याचा फॉर्म भरायला बुवा जाऊ शकतो, त्या नेत्याच्या प्रचाराला महाराज करू शकतो, त्याची दिंडी काढायला महाराज चालतो. पण एखादा महाराज जर समाजाच्या विकासासाठी जर समजा एखाद्या क्षेत्रामध्ये उतरला तर डोळे मात्र माणसांचे खूप मोठे होतात. आपल्या सर्वांसाठी सांगतो, ज्या दिवशी उत्तर भारतामध्ये योगी जे आले ना, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने या भारतामध्ये संत समितीला एक आधार आला, एक धीर आला. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य, धर्मसत्ता जी आहे ती धर्मसत्ता समाजाला तारू शकते. म्हणून धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन्ही मिळून ज्या दिवशी कार्य करतील त्या दिवशी देशाचं कल्याण होईल. असो, तेव्हा ही जी माझी आलेली सगळी ही या ठिकाणी गोरक्षक मंडळी आहे, यांना मी धन्यवाद देतो. मृदंगाची सेवा ज्यांनी केली, आमचा वैभव तोही सतत माझ्याबरोबर 24 तास बरोबर असतो आणि म्हणून त्याला देखील मी या ठिकाणी धन्यवाद देईन. जाता जाता मी पुन्हा आपल्याला एक काही सूचना देणार आहे. ज्याप्रमाणे श्री मलंगडला सप्ताह झाला, अशाच प्रकारचा एक सप्ताह आपल्या पुन्हा कोकणामध्ये होतोय आणि त्याचं ठिकाण आहे गोवेली, म्हणजे टिटवाळा, कल्याण तालुक्यातील गोवेली हे गाव. आणि तिथे एक मोठं क्रीडा संकुल आहे आणि त्या क्रीडा संकुलामध्ये तो कार्यक्रम सुरू होतोय. परवा 16 तारखेपासून त्याची सुरुवात आहे, 16 ते 23. तेव्हा त्या भागातील लोकंसुद्धा आपल्या मलंगडला पुष्कळ यायची. तसं आपण सुद्धा त्या भागामध्ये कार्यक्रमासाठी गेलो पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून त्याही कार्यक्रमाचं निमंत्रण मी तुम्हाला देतो. पुनश्च भोपरला एक कार्यक्रम आहे, कार्यक्रमाची तारीख आहे बरं का 1 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत आहे. 1 ते 4 आहे बरं का, तुम्ही 3 म्हणता, पण 1 ते 4 पर्यंत कीर्तन महोत्सव आहे भोपरला. तेव्हा आपण त्याही कार्यक्रमाचा अवश्य सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती. दुसरा एक कार्यक्रम माऊली सांप्रदायिक मंडळ लोढा हेवन निळजे डोंबिवली, याही कार्यक्रमामध्ये तिचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपण त्या दिंडीमध्ये या आणि एक दिवशी आपण त्या दिंडीमध्ये चालून बघा, मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगायलाच नको चालायला. आणि म्हणून त्या दिंडीमध्ये तुम्ही चालल्यानंतर तुम्हाला कळेल की भजन काय असतं. ते सतत अखंड दिंडीमध्ये भजन चालू असतं. अशा त्या दिंडी सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं ही आपल्या सर्वांना विनंती. शेवटची सूचना, माणसाने म्हणजे या कार्यक्रमामध्ये स्वयंपाक करणारी जी माणसं आहेत त्यांना पण धन्यवाद द्यायला त्यांनी मला सांगितलेलं आहे. हा द्या इकडं, बरोबर आहे. अन्नदान देणारे अन्नदाते आणि स्वयंपाक करणारे आचारी बरं का, यांचं सुद्धा या ठिकाणी मी खूप खूप मनापासून आभार. नारिवली निघू गावी 17 ते 18 2 दिवस हा कार्यक्रम का, म्हणजे मीच सांगू का? घ्या तुम्ही सांगा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल. मोहिलेले कुडे वेडी वाकुडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तो का म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. अजून एक निमंत्रण द्यायचं राहिलं, जे देण्यासाठी 2 महिने आधीच तुम्हाला एक माणूस आलेला आहे, आमचे विलासजी खरे. त्यांच्याकडे 20 फेब्रुवारीला भव्य कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा हजारो मंडळी उपस्थित असते. आणि ते निमंत्रण देण्यासाठी खास ते अंबरनाथून या ठिकाणी आलेले आहेत.
तेव्हा 20 फेब्रुवारीला आपण सर्वांनी पणशीपाडा अंबरनाथ या ठिकाणी यावं अशी आपल्याला विनंती आहे. ज्ञानदेव तुकाराम